नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण एकदम चटपटीत असं चाट बनवणार आहोत। पावसाळ्याचे दिवस आहेत, सगळ्यांनाच अगदी लहान असो किंवा मोठं सगळ्यांनाच काहीतरी चटपटीत खायची इच्छा होत असते। तर अशा वेळी तुम्ही हे अगदी झटपट तयार होणारं चाट बनवू शकता। चवीला खूप सुंदर लागतं, मुलांनाही आवडतं, तसं मोठ्यांनाही चाट खायला फार आवडतं। तर असं चाट तुम्हीही नक्की ट्राय करा। माझी रेसिपी जर आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता हे चाट कसं बनवायचं आहे ते बघूया। इथे मी लिंबाच्या आकारा एवढी चिंच घेतली होती आणि ती गरम पाण्यामध्ये एक 10 मिनिटं भिजवून ठेवली होती। आता काय करायचं, हातानेच याला असं पाण्यामध्ये व्यवस्थित कुस्करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला या चिंचेचा पल्प काढून घ्यायचा आहे आणि हा चोथा काढून टाकायचा। तुमच्याकडे जर तयार अशी चिंचेची चटणी असेल ती घेतलात तरी पण चालेल। आता हे व्यवस्थित मॅश करून याला मी गाळून घेते। आता हे बघा, इथे मी चिंचेचा पल्प काढून गाळणीने गाळून घेतलं आहे। असं आपल्याला ह्याच्यामध्ये अजिबात चोथा नको आहे, असं गाळून घ्यायचं। आता चाट बनवायला सुरुवात करूया। इथे मी एक मोठा बटाटा उकडून सालं काढून असं चौकोनी तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे। एक कांदा बारीक चिरून घालायचा। भरपूर अशी कोथिंबीर घालायची। कुठल्याही पदार्थात कोथिंबीर घातल्यावर त्याची चव आणखीन वाढते। आता मी पांढरे वाटाणे रात्रभर भिजत घातलेले आणि सकाळी त्याच्यामध्ये मीठ आणि हळद घालून कुकरला असं मऊ शिजवून घेतले, ते घालायचं। आता आपण याच्यात जे काही पदार्थ घालतोय ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करा। थोडी हिरवी मिरची बारीक चिरून घेतली, ती घालायची। आता काही सुके मसाले घेतलेत। इथे थोडं काळं मीठ घेतलंय, आपलं नेहमीचं मीठ। आता माझ्याकडे जलजिरा पावडर होती, ती अर्धा चमचा घातली आहे। तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल। अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स। आता मीठ घालताना व्यवस्थित जपून घाला, कारण चाट मसाला, जलजिरा पावडर याच्यामध्ये मीठ असतं, आपण काळं मीठही घालतोय, त्याप्रमाणे मिठाचं व्यवस्थित प्रमाण घ्या। आता इथे मी काही पाणीपुरीच्या पुरी घेतल्यात, त्या अशा तोडून याच्यामध्ये घालायच्या आणि तुम्ही जेव्हा खायला देणार असाल तेव्हाच ह्या पुऱ्या टाकायच्या, नाहीतर त्या खूप मऊ होतात। आता आपल्याला जितक्या पुऱ्या घालायच्या तेवढ्या याच्यात घालून घ्यायच्या, मिक्स करायचं। हे अगदी झटपट तयार होतं, अजिबात वेळ लागत नाही आणि अगदी चटपटीत होतं, मुलांना तर खूप आवडतं। त्यामुळे असं नक्की करून ठेवा। आता थोडी बारीक शेव घेतली आहे, ती याच्यावर घालायची। आता आपण जे चिंचेचं पाणी काढून घेतलंय त्यातलं एक 2 ते 3 चमचे पाणी याच्यात घालायचं। तुम्हाला आंबट आवडत असेल तर अजून थोडं घातलं तरी चालेल। इथे मी 1 चमचा लिंबाचा रस घेतलाय, तो घालायचा। आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे। आता आपल्याला हे हातानेच मिक्स करायचं आहे, म्हणजे ते अगदी व्यवस्थित मिक्स केलं जातं। प्रत्येक मसाला वगैरे सगळीकडे व्यवस्थित लागतो, म्हणून असं हाताने मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स केल्या केल्या लगेच खायला द्यायचं। मुलांना तर हे खूप आवडतं। आता हे आपल्या इथं मिक्स करून तयार आहे। आता खायला देताना आता इथे मी एक पेपर प्लेट घेतली आहे, त्याच्यात हे घालून घेणार आहे। तुम्ही पेपर प्लेट घ्या किंवा आपल्या घरातली प्लेट किंवा एखादं द्रोण असतात आपल्याकडे, ते द्रोण घ्या, म्हणजे मुलांनाही खायला खूप छान वाटतं, वेगळं काहीतरी। आता खायला देताना याच्यावरती परत थोडे आपण जे पुऱ्या तोडून ठेवलेल्या असतात त्या वरून घालायच्या, परत थोडी वरून बारीक शेव घालायची आणि एक लिंबाची फोड। आता हे खाण्यासाठी तयार आहे। आता इथे आपलं चाट बनवून तयार आहे। अगदी कमीत कमी वेळेत होतं, अगदी झटपट होतं, चवीला तर खूप सुंदर चटपटीत असं तयार होतं। मुलांना, मोठ्यांना सगळ्यांनाच खूप आवडतं। तर असं चाट तुम्हीही नक्की ट्राय करा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।